नियरली 50 to 60% जे क्वेश्चन्स जे आहेत ना ते रिपीट होतात. इथं टाइम कन्स्टंट खूप कमी असल्यामुळे तुम्हाला फॉर्म्युले. नमस्कार सर्वांना, मी श्रीकांत गायकवाड फ्रॉम युनियन एज्युकेशन. तर इंटरव्ह्यू सिरीजचा हा एपिसोड 2 आहे आणि आज आपल्यासोबत प्रणव आहेत, ज्यांनी की MSc क्रॅक केलं आहे. तर आपण प्रणवकडून ऐकूया त्याचं इंट्रोडक्शन. सो हाय, माझं नाव आहे प्रणव रत्नाळीकर. मी आता स्टडी करत आहे विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पुणे आणि माझी ब्रांच आहे कम्प्युटर सायन्स विथ AI आणि माझा CETचा स्कोर होता 98.87. थँक्यू प्रणव, युनियन एज्युकेशन टाइम दिल्याबद्दल. तर आजचा एक पहिला क्वेश्चन आपला असा होता की मुलांना 10 ते 15 दिवसच बाकी आहेत MSc प्रिपेअर करायला. तर त्यांचा काय माइंडसेट असला पाहिजे किंवा त्यांचा प्रिपरेशन ट्रॅक कसा असावा हे थोडं एक्सप्लेन करशील? सो जेव्हा मी पण माझं CETचं प्रिपरेशन स्टार्ट केलं होता तर नियरली हाच टाइम पिरियड होता. मी पण माझं प्रिपरेशन CETचा 10 to 15 डेज प्रायर स्टार्ट केला होता. ॲक्च्युली मी JEE थ्रू CETवर शिफ्ट झालो होतो. तर या टाइम पिरियडमध्ये मोस्टली मी टेस्ट सिरीज, PYQ सॉल्व करणं आणि मोस्ट ऑफ द टाइम रिव्हिजनमध्येच घेतला होता, कारण माझा नियरली प्रिपरेशन JEE थ्रू बऱ्यापैकी झालेला होता. तर मी माझा मोस्टली टाइम यामध्येच घातला की मोस्टली टेस्ट सिरीज देईल आणि PYQ सॉल्व करेल. की प्रणव, जसं तू मेन्शन केलं की तू CET नंतर स्टार्ट केलं होतं, आधी JEEची प्रिपरेशन करत होता. तर तू JEE टू CET शिफ्ट करण्यासाठी तुला काय डिफिकल्टीज झाल्या? कारण दोन्ही पॅटर्नचा जो एक्झाम पॅटर्न आहे तो मोस्टली पूर्णपणे वेगळा आहे. तर तुला काय डिफिकल्टीज फेस झाल्या ते एकदा सर्वांना एक्सप्लेन करशील? तर डिफिकल्टीजबद्दल बोलायचं तर पहिली गोष्ट मी हे सांगेल की टाइम कन्स्टंट. कारण JEEचा जर आपण पॅटर्न बघितला तर आपल्याला क्वेश्चन्स थोडेसे डिफिकल्ट असतात आणि टाइम आपल्याकडे बऱ्यापैकी असतो प्रत्येक क्वेश्चनवर द्यायला. पण जर CETमध्ये बघितलं 3 तासात आपल्याला 100 क्वेश्चन सॉल्व करायचे आणि त्यात तर फिजिक्स आणि केमिस्ट्री 75 मिनिट्समध्ये आपल्याला नियरली 100 क्वेश्चन सॉल्व करायचे. तर इथं टाइम कन्स्टंट एक खूप मोठा इश्यू येतो की जे मुलं जर JEEचा प्रिपेअर करून आलेले आहेत तर त्यांना एवढा रॅपिड क्वेश्चन सॉल्विंगची हे नसते. आणि नेक्स्ट गोष्ट मी हे बोलेल की खूप टॉपिक्स असे आहेत जे CET स्पेसिफिक आहेत, ज्यांचं JEEमध्ये काहीच म्हणजे जास्त टॉपिक्स नाही आहेत. तर ते पण टॉपिक्स कव्हर करणं खूप गरजेचं आहे. ओके, एकंदरीत जर JEEची ओव्हरऑल प्रिपरेशन झाली असेल तर तुम्हाला CET एक्सेप्ट करणे सोपं जाते, राईट? तर आपला दुसरा मुद्दा असा होता की ओव्हरऑल CET प्रिपरेशनसाठी तुला PYQ, जसं तू मेन्शन केलं, PYQ किंवा टेस्ट सिरीज ह्यांनी कसा हेल्प केला? सो जर आपण CETचा जर ट्रेंड बघितला तर असं दिसून येईल की नियरली 50 to 60% जे क्वेश्चन्स जे आहेत ना ते रिपीट होतात. म्हणून मी हाच सल्ला देईल की जास्तीत जास्त करून तुम्ही PYQजवर लक्ष द्या, कारण मोस्ट केसेसमध्ये एकतर न्यूमरिकल चेंज होईल किंवा जशाला तसा क्वेश्चन तुम्हाला तुमच्या टेस्टमध्ये दिसेल. आणि मी पण, कारण आता टाइम पण कमी आहे, तर जास्त तुम्हाला स्क्रॅच पासून परत गोष्टी रेफर करणं अवघड जाईल. पण जर तुम्ही तेच PYQवर जास्त लक्ष द्याल तर बेटर राहील. आणि सेकंड गोष्ट, टेस्ट सिरीज मी माझ्या या टाइम पिरियडमध्ये डेली एक टेस्ट सिरीज द्यायचो, कारण जो आधी पण मी बोललो की टाइम कन्स्टंट मला पण इथं कन्सिडर करायचा होता. तर टेस्ट सिरीज मला खूप महत्त्वाचं ठरलं या. तर प्रणव, अजून एक असा मुलांना क्वेश्चन पडतो की जेव्हा आपण टेस्ट सिरीज देत असतो तर तेव्हा त्यांना मार्क जे पडतात स्टार्टिंगला ते खूप कमी असतात. तर थोडं डिमोटिवेट येतं त्यांना आणि ते मुलं टेस्ट सिरीज देतच नाही, की डायरेक्टली जे काय होईल ते पेपरला बघू. तर ह्याचा दृष्टिकोन काय असावा तुझा, की तुला कमी मार्क आले होते स्टार्टिंगला, की तुझी जर्नी कशी होती टेस्ट सिरीज देण्याची, आणि टेस्ट सिरीज देताना तू कोणत्या गोष्टी महत्वाच्या समजू शकतो मुलांना? तर ह्याचंही म्हणेल की आपण कधीच पूर्णपणे प्रिपेअर्ड नसतो. आपण जर आता असं जर बघितलं तर टाइम ऑलरेडी खूप कमी आहे. जर या टाइम स्लॉटमध्ये आपण हे माइंडसेट ठेवला की जेव्हा मी पूर्ण प्रिपेअर्ड होईल तेव्हाच टेस्ट सिरीज द्यायला सुरू करेल, इन्स्टेड असं होईल की तुम्ही जेव्हा ॲक्च्युअल टेस्टमध्ये बसाल तिथं तुम्ही जर प्रिपेअर्ड नसाल त्या 3 घंटे स्लॉट कंटिन्युअस बसण्यासाठी आणि क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी तेवढा टाइम कन्स्टंटमध्ये, तर ते खूप डिफिकल्ट होईल. तुम्ही इन्स्टेड असा करू शकता की तुम्ही टेस्ट सिरीज द्या, मार्क जरी कमी आले तर तुम्ही त्याच्यात कुठं चुकलाय, कुठले टॉपिक्स आपले राहून गेलेत हे बेटर टेस्ट थ्रूच समजू शकते. इन्स्टेड आपण फक्त रिव्हाइज करतोय तर आपल्याकडं काही नॉलेज नाही की आपण कुठं चुकताय, काय आपलं राहून चाललंय. तर टेस्ट सिरीज मी देईल, जर 10-15 डेज बाकी आहेत तर तुम्ही डेली तुमचा जर टाइम स्लॉट आलेला असेल त्याच टाइम स्लॉटमध्ये ट्राय करा की तुम्ही ते टेस्ट द्याल. अजून एक नेक्स्ट क्वेश्चन होता मुलांचा, की काही मुलं आपल्यासोबत असे आहेत की ज्यांनी काहीच बिलकुल प्रिपेअर केलं नाही, ते झिरो प्रिपेअर आहेत. तर एक 10 ते 15 दिवसामध्ये त्यांनी नक्की काय प्रिपेअर करावं जेणेकरून त्यांना एक सेफ स्कोर जो आपण म्हणतो की थोडं इंजिनिअरिंग कॉलेजला, ॲव्हरेज इंजिनिअरिंग कॉलेज ॲडमिशन मिळावं? तर त्या मुलांनी नक्की काय फोकस केला पाहिजे सध्या? जर असा काही सीन असेल की
प्रिपेअर्ड कमी आहेत किंवा बिलकुलच प्रिपेअर्ड नाही आहेत, तर मी त्यासाठी सांगेल की असे खूप CETचे टॉपिक्स आहेत जे खूप कमी इनपुटमध्ये जास्त आउटपुट देतात. जसे लॉजिक गेट्स झाले, मॅथमॅटिकल इंडेक्सेस. मी असं म्हणेल की हे जर टॉपिकला 2 तास जरी दिलं, याचे नियरली 2 to 3 क्वेश्चन्स पर तुम्हाला सेटमध्ये दिसतीलच, आणि 2 तासाच्या स्टडीमध्ये हे टॉपिक्स कव्हर होतील. असे खूप टॉपिक आहे, जसं पेअर ऑफ स्टेट लाईन झालं, मॅट्रिसेस झालं, यांचा वेटेज खूप जास्त असतो. एव्हरी इयर 4 to 5 क्वेश्चन्स याच्यातून दिसतीलच. तर तुम्ही या टॉपिक्सवर जास्त लक्ष दिलं पाहिजे, जे कमी इनपुटमध्ये तुम्हाला जास्त आउटपुट देऊन जातील. आणि नेक्स्ट गोष्ट हे पण म्हणेल की जर प्रत्येक गोष्ट जे वेटेज जास्त आहे ते गोष्टी तुम्ही एकदा डोळ्याखालून घ्याच, कारण निगेटिव्ह मार्किंग नसेल तर ॲटलिस्ट तुम्हाला एक अंदाजा राहणं की कोणता आपण टिक करू शकतो, हे पण गरजेचं ठरेल. इन्स्टेड की तुम्हाला काहीच नॉलेज नाही आहे त्या टॉपिकबद्दल, तर ते क्वेश्चन सुटण्याऐवजी तुम्ही ॲक्च्युली काहीतरी विचार करून एक रिलेट तुक्का तरी मारू शकाल, एवढा तरी तुम्ही प्रिपेअर्ड असाल. तर प्रणव, लास्ट आपला एक क्वेश्चन असेल की जसे आपल्याकडे 3 सब्जेक्ट आहेत, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ. तर तू ह्या सब्जेक्ट वाईज काय मुलांना टिप देऊ शकतो की एक मुलांना एक शेवटचा राजमार्ग काय आहे MSTCT क्रॅक करण्याचा? मॅथबद्दल बोलायचं तर मी जसं ऑलरेडी सांगितलं होतं की CET स्पेसिफिक टॉपिक तर तुम्ही कराच, सोबत ट्राय करा ज्यांचा वेटेज जास्त आहे ते टॉपिकवर तुम्ही जास्त लक्ष द्या. आणि असे मॅथचे जे पण फॉर्म्युले आहेत तुम्ही पहिल्यांदा तर ते फॉर्म्युले लक्षात राहणं जास्त गरजेचं आहे. मॅथ जर जेईचा पॉईंट ऑफ व्ह्यूने बघितलं तर तुमच्याकडे टाइम आहे, तुम्ही डिराईव्ह वगैरे करायला ट्राय करू शकता, पण इथं टाइम कन्स्टंट खूप कमी असल्यामुळे तुम्हाला फॉर्म्युले जसे ट्रिग्नोमेट्रीचे असतील हे लक्षात राहणं जास्त गरजेचं आहे. तर आणि नेक्स्ट फिजिक्स आणि केमिस्ट्री साठी मी हे बोलेल, केमिस्ट्रीचे सर्व रिॲक्शन्स आणि फिजिक्सचे पण जेवढे फॉर्म्युलेज असतील तो तुम्ही वाटल्यास एखादी शीट फॉलो करा. मी पण तीच केली होती. माझे सगळे नोट्स मी एका पेजवर लिहून सर्व फॉर्म्युले लिहून आणि फक्त मी तेच 10-15 डेज रिवाईज करत होतो. आणि मॅथ्समध्ये पण जे कॅल्क्युलसचे फॉर्म्युले असतील, कॅल्क्युलस पण खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे, ते पण खूप जास्त वेटेज ठेवतो CETमध्ये. ते पण मोस्टली फॉर्म्युला बेस्डच क्वेश्चन येतात. तुम्हाला जास्त जरी काही येत नसेल तुम्ही त्याचे फॉर्म्युला रट्टा मारून पण चांगला स्कोर घेऊ शकता. थँक्यू प्रणव. ह्या ज्या तू आता टिप्स दिल्यात फिजिक्स आणि मॅथ्स बाबत, तर त्या खूप मुलांना हेल्प करतील त्यांच्या जर्नीसाठी किंवा त्यांच्या CET प्रिपरेशनसाठी. तर जे केमिस्ट्री सब्जेक्ट आहे, तर केमिस्ट्री सब्जेक्ट बाबत तुझं काय मत आहे? मुलांनी कसा प्रिपेअर करावा तो? केमिस्ट्रीचा जेन्युइनली सांगू तर मी माझ्या साईडने तेवढे जास्त एफर्ट्स टाकले नव्हते. माझे जे रिव्हिजन नोट्स होते मी मोस्टली त्यांनाच रेफर केले होते. तरी केमिस्ट्री हा खूप स्कोरिंग सब्जेक्ट आहे CET पॉईंट ऑफ व्ह्यूने, कारण याच्यात पण असं बघितलं तर खूप कमी एफर्ट्स आहेत CETचे आणि आउटपुट खूप चांगलं आहे. आणि मी तर मोस्टली म्हणेल की तुमचे जे नोट्स असतील तुम्ही तेच रिवाईज करा. माझे पण जे नोट्स होते मी लास्ट मंथ फक्त त्याच्या रिव्हिजन थ्रूच माझा स्कोर खूप चांगला आला होता. ओके. जसं प्रणव तू आता म्हणला की तुझ्याकडे शॉर्ट नोट्स आहेत, तर ते तू आमच्यासोबत शेअर केलेस, तर जो आपला टेलिग्राम चॅनल आहे युनियन एज्युकेशनचा, ज्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल, तर त्याच्यासोबत आपण शेअर करू शकतो, ते मुलांना फायदा मिळेल. आणि लास्ट मोमेंटला आता जे एक्झाम जवळ आली, 10 ते 15 दिवस बाकी आहेत, तर मुलांसाठी लास्ट मोमेंट टिप काय असेल तुझ्याकडून? सो लास्ट मोमेंट टिप्स मी हेच सांगेल की जास्तीत जास्त करून तुम्ही टेस्ट द्यायला ट्राय करा, टेस्ट सिरीज द्या. आणि माझ्या टाईमचा मी एक हा विषय सांगेल की मोस्टली सगळ्यांचाच आता हाच सवय असतो की रात्री अभ्यास करतात आणि दुपारी झोपायचा टाईम असतो, आणि माझा स्लॉट असा झाला होता की माझा एक्झामचा स्लॉट दुपारचा आला होता आणि मला सवय होती दुपारी झोपण्याची, आणि त्या टाईमला मी तेवढा दुपारचा माझा टाईम प्रोडक्टिव्ह नसायचा. तर मी ही एकच गोष्ट त्यांना सांगेल की तुम्ही ट्राय करा, तुमचा जो स्लॉट जर आला असेल आता CETचा, तर त्या स्लॉटमध्ये तुम्ही टेस्ट द्या, जेणेकरून तुमचा जेव्हा ॲक्च्युअल CET एक्झाम राहील त्या टाइमला ते प्रोडक्टिव्ह जाईल. आणि हो, जास्तीत जास्त PYQs वर लक्ष द्या आणि टेस्ट सिरीज द्या. हा एवढाच लास्ट टिप्स मी सांगेन. थँक्यू प्रणव. जे तू काय सांगितलं CETच्या टेस्ट सिरीज बाबत, तर टेस्ट सिरीज खरंच इम्पॉर्टंट रोल प्ले करते ओव्हरऑल MSTCT क्रॅक करण्यासाठी. त्यासाठीच आपण प्ले स्टोअरवरती आपलं ॲप लॉन्च केलंय, युनियन एज्युकेशन इंजिनिअरिंग नावाचं, ज्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल, जिथे आपण फ्री मॉक टेस्ट अवेलेबल करतोय मुलांना. ओव्हरऑल फुल मॉक टेस्ट असतील किंवा चॅप्टर वाईज असतील, सर्व प्रकारचं कंटेंट तुम्हाला त्या ॲपमध्ये मिळून जाईल. तर प्रणव, आपल्या काउन्सिलिंग चॅनलमध्ये किंवा जे काही तू इन्फॉर्मेशन दिली, तर ते मुलांना खूपच पुढे जाऊन त्यांच्या जर्नीमध्ये किंवा CET क्रॅक करण्यासाठी हेल्पफुल असेल. टाइम दिल्याबद्दल धन्यवाद. Okay, तर विद्यार्थी मित्रांनो, जो आपला आज इंटरव्ह्यू सेशन होता तो तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि तुमच्या जे काही मित्र असेल त्यांच्यासोबत शेअर करा. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती आणणार आहोत.
त्यासाठी तुम्हाला जर काही सजेशन असतील की कोणत्या टॉपिकवरती आपला पुढचा व्हिडिओ बनवला पाहिजे, किंवा तुमचे काही इम्पॉर्टंट टॉपिक्स असतील की जे तुम्हाला पुढच्या इंटरव्ह्यूमध्ये विचारायचे आहेत, तर ते तुम्ही प्लीज कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा, जेणेकरून आम्हाला तुमचा इनपुट मिळेल. धन्यवाद.